ओके केलं. वाणीला महत्व आहे. वेद वाणी, वाणीत ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे, तो ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे, सर्व ब्रह्ममय, विश्व ब्रह्ममय. आणि ब्रह्मचा आविष्कार सर्व प्राणीसृष्टीमध्ये, निसर्गसृष्टीमध्ये परिपूर्ण भरलेला आहे. ब्रह्म सर्वागत आहे. सर्वा गटी राम दिहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटामध्ये, घटाघटामध्ये, कणाकणामध्ये, झाडात आहे, फुलात आहे, पानात आहे, मृत्यूलोकात आहे, भूमीत आहे, जलामध्ये आहे, वाणीमध्ये आहे, वायूमध्ये आहे, आकाशामध्ये आहे, पृथ्वीमध्ये भरलेला आहे, तेजतत्व मध्ये आहे. पंचमहाभूतांनी ब्रह्म भरलेले आहे. विश्व परिपूर्ण आणि सर्व विश्व ब्रह्ममय आहे. विश्वात ब्रह्मदर्शन दुर्मिळ आहे. ब्रह्म विश्वात परिपूर्ण भरलेले आहे, सामावलेले, साठवलेले, संग्रहित आहे. पण विश्वात्मक ब्रह्म संत ज्ञानेश्वर माऊलींना कळलेले आहे. त्यांनी ओळखले, त्यांनी जाणले, त्यांनी शोधले. तद्बुद्ध्या तदात्मानं तन्निष्ठा तत्परायण आवृतम ज्ञानमितेन ज्ञान निर्धृत कल्मषा. बुद्धी भ्रमित होता कामा नाही, विचलित होता कामा नाही. संशय रहित बुद्धी झाली पाहिजे, संशय केला पाहिजे. बुद्धी भ्रम होता कामा नाही. निर्धारित बुद्धी, ध्येयनिष्ठ बुद्धी, अभेद बुद्धी निर्माण करता आली पाहिजे. अभेद बुद्धी झाली पाहिजे, करून घेता आली पाहिजे, भेद केला पाहिजे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे तया जवळी देव असे पाप नाशे दर्शने. होती झाली समता. तुकामणे भेदाभेद गेले वाद खंडोनी. वाद विवाद हे नाशाला कारणीभूत असतात, अधोगतीला कारणीभूत असतात. चालू आहे ना. वादविवाद करू नये. आपल्या वाणीने वादविवाद कधी करू नये. वाद करणारे भेटत असतात, वाद निर्माण करणारे भेटतात, निर्माण होतात. वादी भेटतात. संवादी भेटली पाहिजे, संवाद करणारे भेटले पाहिजे. रामकृष्ण गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. जे आत्मचर्चा विशद उदंडगाती. आत्मचर्चा करावी, आत्म्याशी संवाद साधावा, आत्मसंवाद करावा. आत्मसंवाद साधता आला पाहिजे. वाद कोणी करी, पण संवाद करता आला पाहिजे. वादविवाद टाळावा. संतांनी वादविवाद केला नाही. वादविवादापासून साधू संत महंत ऋषी योगीराज महंत वादातून मुक्त आहेत असतात. वाद चांगला नसतो. वादाने दुःख निर्माण होते. वाद दुःख स्वरूप असतो. संशयाने वाद निर्माण होतात. संशयाने वादविवाद होतात. वाद करू नये. निर्विवाद सत्य बोलता आलं पाहिजे. सत्य बोलणं कटू सत्य असतं, पण कटू सत्य बोलू नये. सौम्य भाषेमध्ये कसं बोलावं. तैसी साचानी मावाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ही वाणी कशी वापरावी. वाणीतून कसे अक्षर बाहेर प्रगट झाले पाहिजेत, बाहेर आले पाहिजेत. शब्द आपले वाणीचे शब्द, वाणीचा उच्चार कसा असावा. त्रिगुणासार निर्गुणे सार सारा सारा विचार हरिपाठ.
सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविन मन विरसदाय अव्यक्त आकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी तेने वैकुंठी होय रामकृष्ण नामी अव्यक्त वाणी वेदवाणी अव्यक्त आहे संस्कृत वाणी अव्यक्त आहे अविनाशी परब्रह्माची वेदवाणी ब्रह्मवाणी ब्रह्मनिर्वाण आपले निर्वाण होण्यापूर्वी ब्रह्मनिर्वाण अवस्था प्राप्त करून घेता आली पाहिजे त्यासाठी वैराग्य लागतं कोणत्या अवस्थेतून वैराग्य निर्माण होऊ शकतं पण भौतिक सुख साधनेतून वैराग्य निर्माण करता आलं पाहिजे भौतिक साधनाने मनुष्य भ्रष्ट होतो वासनेमध्ये गुंतला जातो षड्विकारामध्ये गुंतला जातो काम क्रोध लोभ ही नरकाची द्वारे आहेत नरकाची बिडी आहेत काम क्रोध लोभ ही हे 3 विकार नरकाची बेडी बरं का अधोगतीची बेडी आहे षड्विकार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार हे अधोगतीचे वाटाडी आहेत अहंकारम बलम दर्प काम क्रोधंच संस्कृता नवल अहंकाराची गुठी विशेषण लगी युक्ती काही सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी ज्ञानाचा अहंकार ज्ञानाचा गर्व अभिमान तुका म्हणे नरका घाली अभिमान अभिमानाची तोंड काळे अभिमान तोंडाला काळं फासतो अभिमानाने अहंकाराने अभिमानी माणूस ताठात भरलेला असतो अभिमानी ताठात बोलतो ताठात वागतो क्रोधी असतो तो क्रोध वाढतो अभिमानाने अभिमानी माणसावर संकट जास्ती येत असतं जे निराभिमानी आहेत त्यांच्यावर संकट कमी येते साधू संतांवर सुद्धा संकट भरपूर आहे शांती नष्ट करण्यासाठी पण साध्वे शांती नागविली माया मांगी शृंगारिली ती करवी विटाळविली साधूंनी साधू संतांना ऋषी मुनींना सुद्धा क्रोधाने अभिमानाने काम क्रोध लोभ मोह मद मत्सर षड्विकाराने सोडलेलं नाही साधू संतांची सुद्धा परीक्षा पाहिलेली साधू संतांना सुद्धा तांडव नृत्य करावी लागलेली साधू संतांना सुद्धा परीक्षेला उतरावं लागलेलं आहे परीक्षा द्यावी लागलेली आहे साधू संतांना सुद्धा षड्विकारांनी सोडलं नाही परीक्षाच घेतली आणि साधू संत उत्तीर्णच झालेली आहे जे खरे साधू असतात ते उत्तीर्ण होत असतात हुशार विद्यार्थी उत्तीर्ण होतात परीक्षेचं टेन्शन नसतं परीक्षे काळामध्ये ते भयभीत नसतात त्यांची भीती नसते कसलीही भय त्यांच्या जीवनामध्ये नसतं जे नित्यनियमाने जे विद्यार्थी अभ्यास करतात वेळच्या वेळेवर विलासी जीवन जगत नाही आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते आईवडिलांच्या कुटुंबाची नातेसंबंधाची वरिष्ठांची ज्यांना जाणीव असते प्रपंचाची संसार प्रपंचात मान सन्मानाची आईवडिलांच्या उपकाराची कष्टाची जाणीव ज्या विद्यार्थ्यांना असते ज्या मुलामुलींना असते कन्यापुत्रांना ते विलासी जीवन जगत नसतात फोन वापरीत नाही फोनचा खर्च टाळीत असतात टीव्हीचा खर्च टाळीत असतात फोन टीव्ही पिक्चर कुसंगतीत जात नाही फोन वापरीत नसतात फोनचा लोभ नसतो टीव्हीचा लोभ नसतो स्वैराचारी जीवन नसतं ते खरी विद्यार्थी कुणाला म्हणावे विद्यार्थी कसा असावा विद्यार्थ्याचा आदर्श जीवन कशामुळे प्राप्त होतं विद्यार्थ्याजवळ कोणते अलंकार असले पाहिजेत
काकचेष्टापक ध्यानं शुनो निद्रात थैवच अल्पाहारी त्याजनारी विद्यार्थी पंचलक्षणा. विद्यार्थ्यांची लक्षणावरून आजाराचा निदान. नाडी पाहून आजाराचा निदान ते वैद्यराज. अधिकार कोणला? ज्ञानाचा उपदेश करण्याचा अधिकार. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्वदर्शनाम. ते ज्ञान पै बर्वे पै गा बर्वे तरी मनात आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. कसं भजलं पाहिजे? कसं भजन केलं पाहिजे? सर्वस्व देऊ तण मन धन. गुरुला कोण काय द्यावं? तन मन धन. धनाचे गुरु घेणारे भरपूर मिळतो. गुरु लोभी नसतात. जे गुरु लोभ करतात धनसंपत्तीच्या पाठीमागे लागले त्यांना गुरु मानू नये. ते खरे गुरु नाही, ते भोंदू गुरु, लोभी गुरु. त्यांचाच उद्धार होणार नाही. ते काय जवळ येणाऱ्यांचा भक्ताचा उद्धार करतील, शिष्याचा उद्धार. गुरुचाच उद्धार नाही तर शिष्याचा कसा होईल? लोभी गुरु, कामवासनेने गुंतलेली, अहंकाराने गुंतलेली, लोभाने गुंतलेली, मोहाने गुंतलेली, मदाने गुंतलेली, ताठाने गुंतलेली, मत्सराने गुंतलेली. द्वेष मत्सर ज्यांचा गेलेला नाही ते गुरुच नव्हे. असे गुरु कोट्यवधी मिळतील, अब्जाधिपतीच्या संख्येने गुरु मिळतील. लोभी भोंदू गुरु, अशा गुरूंचाच उद्धार होणार नाही, होत नाही, होणारही पण नाही. झालेला नाही म्हणून होणार नाही. अशा गुरूंना गुरूंची संगतीत राहून यांच्यावर विश्वास ठेवून विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही. लोभी गुरु करू नये. ज्याचा लोभ गेला ते गुरु. सत्य दर्शन झालं, साक्षील आचरण ज्यांचं पवित्र आचरण आहे, ब्रह्म साक्षात्कारी गुरूंकडूनच मोक्ष साधकाचा उद्धार होत असतो. बर्वे या शब्दामध्ये प्रयोजन भरलेले जीवनाचं. ते ज्ञान पैगा बर्वे. बर्वे म्हणजे चांगले प्रयोजन. आपल्या जीवनाचं प्रयोजन काय? कशासाठी जन्माला आलो, काय करीत आहोत आणि काय केले पाहिजे, कशासाठी केले पाहिजे आणि हे करून कुठे जाणार आहे. सुरुवात कशी, कुठून आलो, जन्माचं मूळ कोणते? जन्माचे मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे, पाप पुण्य कवणे जन्मा येतो प्राणी नरदी हा इतनी हानी केली. जन्माचं मूळ काय? जन्म घेण्याचं मूळ काय? जन्माचं मूळ सुरुवातीपासून आईच्या पोटातच आहे. गर्भावस्थेमध्ये तर जन्माचं मूळ सामावलेलं आहे. गर्भावस्था सोपी नाही, प्रेग्नन्सी अवस्था सोपी नव्हे. सामान्य नाही, सामान्य दुःख नाही, असामान्य दुःख आहे. गर्भावस्थेचं, गर्भाशयातील दुःख, जीवाचं दुःख सामान्य नव्हे, परिपूर्ण दुःखाचीच प्राप्ती. गर्भावस्थेचा काळ स्त्रीचा दुःखाचा, जन्म घेणाऱ्या बालकाचा अवस्था काय? इंद्रियार्थेषु वैराग्यम मन अहंकारे वच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखा दोषानुदर्शनम. दुःखाचं दर्शन आहे बरं का गर्भावस्थेमध्ये. जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, पहिलं जन्माचं दुःख, 2 नंबर मृत्यूचं दुःख, जरीचं शारीरिक व्याधीचं दुःख, वृद्धावस्थेचं दुःख, तारुण्यावस्थेचं दुःख, कुमारावस्थेचं दुःख, बाल्यावस्थेचं दुःख, जन्मावस्थेचं दुःख, शैशव अवस्था, जीवाच्या अवस्था आहेत. जीवाला अवस्था असतात, त्या अवस्थेतून जीवाचं कालक्रमण चालू असतं. पण गर्भावस्थेचं दुःख फार वेगळं आहे. विटाळाचा देह विटाळी जन्मला, नामे शुद्ध झाला दाना तुम्ही. जन्मता विटाळ मरता विटाळ, त्यामध्ये निर्मळ देह दाना.
देह आकारिला देह विकारिला, देह शुद्ध झाला आत्मस्वरूपी, नाशिवंत देह त्यासी आकारिले, निंबराज बोले सत्य जाणा. निंबराज महाराजांचा हा अभंग गाथेतील अभंगवाणी, प्रासादिक वाणी, ब्रह्मवाणी. निंबराज महाराजांची समाधी नगर जिल्ह्यात देवदैठणला. वैष्णव भक्त, कृष्ण भक्त निंबराज, संत निंबराज महाराजांची ब्रह्मसमाधी आहे देवदैठण. पण पूर्वीच्या जुन्या काळातील नाव देवठाण असे होते. आताच देवदैठण हे श्रीगोंदा तालुक्यात देवदैठण गावी संत योगीराज वैष्णव भक्त साक्षात्कारी संत पांडुरंगाच्या साक्षात्कार झालेले 2 मोठ्या समाया आहेत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. समाधी ब्रह्मसमाधी, निर्विकल्प समाधी. निंबराज महाराजांचा अभंग या जागृत समाधीचं दर्शन कोण वैष्णव भक्तांनी घेतले पाहिजे, केले पाहिजे. तिथे योग साधना केली पाहिजे. मुमुक्षु साधकांनी साधना त्या ठिकाणी करावे. पांडुरंगाचा ब्रह्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. अनुभव आले अंगाते मी या जगा देतो असे. अनुभवाने बोलणे वेगळे, पुस्तके वाचून बोलणे वेगळे. अनुभवाचे शब्द असावेत, अनुभवी बोलले पाहिजे. आधी केले मग सांगितले तरच उपदेश लागू पडेल. तसा पडणार नाही, लागू होणार नाही. स्वतःचा उद्धार तसा होणार नाही, दुसऱ्याचा करता येणार नाही. ज्यांनी ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव घेतलेला आहे त्यांनीच उपदेश केला पाहिजे. त्यांचा उपदेश मुमुक्षु साधकावर त्या जीवनामध्ये फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. मुमुक्षु स्वतःचा उद्धार होईल, गुरुचा उद्धार होईल व मुमुक्षु साधकाचा सुद्धा उद्धार होईल. नाहीतर दोघांचीही उपदेश करणाराची उपदेश श्रवण करणाराची उपदेश करणाराची दोघांची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. याची जाणीव ठेवली पाहिजे. उपदेश कोणाचा ऐकला पाहिजे. ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे त्यांनीच ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. ब्रह्मज्ञान सोपं नाही. ब्रह्मज्ञानानं हे लेकुराच्या गोष्टी अनुताप व्हावा तैसा दगडा परिस मना करावे कठीण. अंतरी जाशीन तेव्हा जाय मेला मनुष्याची न धरावी आस. जैसा हो उदास देहावरी तुका म्हणे इथे कराराचे काम मग आहे राम जवळितो. ब्रह्मज्ञानानं हे लिखुराच्या गोष्टी अनुताप व्हावा तैसा पोटी. ब्रह्मज्ञान प्राप्त करणं, ब्रह्मज्ञानाचा उपदेश लहान मुलाचा खेळ नाही, पोरखेळ नाही, पोरखेळ नव्हे. ब्रह्मज्ञान अप्रतिम. ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेला ज्यांनी घेतलेला आहे, ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव, ब्रह्मदर्शन ज्यांना घडलेलं आहे, ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मसिंहासनावर जे आरूढ आहे, परब्रह्माची प्राप्ती करून घेतलेले ते ब्रह्मसाक्षात्कारी संतांचा, सत्पुरुषांचा, सिद्धगुरूंचाच उपदेश मुमुक्षु साधकाला लागू होत असतो. मुमुक्षु साधकाचे जीवन सफल होऊ शकते. पारलौकिक जीवनाची परब्रह्माची प्राप्ती करून देत असते. ब्रह्मपदी ज्याने लोखंडाचे चणे खावे त्याने ब्रह्मपदी नाचावे. ब्रह्मज्ञानी पुरुषांनावर सुद्धा संकट येत असतात. संत विठ्ठलपंत रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर भगवान, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, विठ्ठलपंतांचे मुक्त, विठ्ठल रुक्मिणींचे हे रत्न. 3 मुले, 1 मुलगी मुक्ताई, पराब्रह्मीचे ठसे. तिन्ही लोक जैसे परब्रह्मीचे ठसे.
सदाशिवाचा अवतार तो हा निवृत्ती दातार. संत योगीराज निवृत्ती महाराज स्वामी महाराज हे शिव भगवंताचा शंकराचा सदाशिवाचा अवतार कलियुगामध्ये विश्वामध्ये प्रकाशित झालेला आहे. सांब सदाशिवाचा अवतार म्हणजे संत निवृत्तीनाथ स्वामी महाराज आहेत. संत ज्ञानेश्वरांचा अवतार हा महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर माऊलींचा महाविष्णूचा परब्रह्माचा अवतार आहे. सोपानतो ब्रह्म ब्रह्मतो निवृत्ती शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव. सोपानतो ब्रह्मा मुक्ता ही चितकला. सोपानदेव संत योगीराज सोपानदेव ब्रह्मदेवाचा अवतार आहे, परब्रह्माचा अवतार. मुक्ताबाई ही चित शक्ती आहे, जगदंबा आहे, ती मुक्तच आहे, पूर्वपुण्य. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्माला आलेले अवतार झालेले आहे विश्वामध्ये. 1275 साली मिती श्रावण कृष्ण पक्ष गुरुवार 15/8/1275 हा जन्माचा अवताराला आलेली तारीख आहे. 15 ऑगस्ट मिती श्रावण कृष्ण पक्ष, श्रावण महिना कृष्ण पक्ष, बृहस्पतिवार गुरुवार आणि जन्मतारीख 15 ऑगस्ट 8वा महिना कृष्णाचा अवतार 8वा 15/8/1275 इसवी सन 7. ज्ञानेश्वर महाराजांचा अवताराचा प्रकट दिन. समाधी जी आहे ती कार्तिमिती इसवी सन 1296 मिती कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथीवर गुरुवारी त्रयोदशी तिथीवर 22 नोव्हेंबर 1296 साली त्रयोदशी तिथीवर संत ज्ञानेश्वर महाराजांची निर्विकल्प समाधी पांडुरंगाच्या साधू संतांच्या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये पांडुरंगाने समाधी दिलेली आहे, समाधीस्थ केलेली आहे. समाधी कुणाची? पांडुरंगाच्या साक्षीने, वैष्णव संतांच्या साक्षीने, ब्रह्मसाक्षात्कारी संतांच्या साक्षीने समाधी कुणी द्यावी? कुणी द्यावी? बालयोग्याची समाधी जी चंद्रसूरी असेपर्यंत संपूर्ण त्रैलोक्य असेपर्यंत, विश्व अस्तित्वात असेपर्यंत या बालयोगाच्या समाधीचा काळ वय वर्ष 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसाचा कालावधी. त्यांचा जीवनकाल, लौकिक जीवनाचा जीवनकाल किती आहे? वय किती होतं? या बालयोगी बालब्रह्मचारी वैराग्यशील परिपूर्ण वैराग्य संत ज्ञानेश्वर माऊलींचं बालयोग्याची समाधी बालब्रह्मचारी आणि निर्विकल्प अवस्थेला ब्रह्मपदाच्या सिंहासनावर बसून ब्रह्मसमाधी पांडुरंगाने कृष्ण भगवंताने दिलेली आहे. वय किती? तर 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसाचा लौकिक जीवनाचा कालावधी फक्त समाधी अवस्थेपर्यंत आहे. ही त्रिकालबाधित शाश्वत त्रिलोकामध्ये विश्ववंदनीय चंद्रसूर्य असेपर्यंत, विश्व अस्तित्वात असेपर्यंत परब्रह्म योगी पुरुषांची समाधीचा कालावधी ब्रह्मसमाधी, निर्विकल्प समाधी. समाधीचे 2
अवस्था असतात. हे सविकल्प समाधी, पहिली सविकल्प समाधी असते, दुसरी समाधी निर्विकल्प समाधी असते. सविकल्प समाधी अवस्थेमध्ये समाधीमयी प्राप्त झालेल्या व्यक्तीचे कर्मशेष, पूर्व कर्मशेष, भोग वासना शिल्लक राहिलेली असल्यामुळे ती सविकल्प समाधीतून उत्थान होत असते. जागृतावस्था निर्माण होते. समाधी उतरत असते, समाधीतून उतरावं लागतं. न उतरणारी समाधी जी आहे, पहिली सविकल्प समाधी, दुसरी निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधी परमनंट असते, कॉन्स्टंट असते, कंप्लेसंट असते, व्हेरी इम्पॉर्टंट असते, हॅपीनेस असते आणि गॉड प्रेग्नन्स असते. गॉड प्रेग्नन्स इज एमिनन्स ऑफ स्टार्वेशन. परब्रह्म साक्षात्काराचा आविष्कार असतो. ब्रह्मसमाधी, निर्विकल्प समाधी, परब्रह्म साक्षात्कार ब्रह्मसिंहासनावर, निर्विकल्प समाधी असतात. कर्मशेष बाकी नसते, भोगाचा नाश असतो. भोगादेव शरीरम, देवाला सुद्धा भोगातून देवांची सुद्धा सुटका झालेली नाही. भोगांना सुद्धा मृत्यूलोकात पुन्हा यावे लागलेले. शतएक जन्मा जो जन्मनी ब्रह्मकर्मा करीत होती ब्रह्मानुमयी. ब्रह्मकुळामध्ये जन्म प्राप्त होण्यासाठी, ब्रह्मकुळ प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मवंशामध्ये जन्माला येऊन जन्माने मनुष्य शूद्र असतो. ब्राह्मण सुद्धा शूद्र असतो. ब्राह्मणाचा सुद्धा त्यांनी गर्भ धरता कामा नाही, ब्रह्मकुळाचा गर्भ धरता कामा नाही. प्रत्येक मनुष्य जन्माने शूद्र असतात, पण कर्म आणि संस्काराने तो द्विज बनतो. द्विज म्हणजे दुसरा जन्म. गुरुकृपा होणे, गुरुप्राप्ती होणे, गुरुकृपेचा आपल्या मस्तकावर कृपास्त प्राप्त होणे, वरदस्त प्राप्त होणे, कृपादान होणे म्हणजे हा मुमुक्षु साधकाचा वैराग्यशील वैराग्यशील पुरुषाचा, मुमुक्षु साधकाचा हा दुसरा जन्म असतो. पहिला जन्म आईवडिलांच्या फळामध्ये होतो, आईवडिलांच्या पोटी होतो, आईवडिलांच्या वंशामध्ये पहिला जन्म असतो. दुसरा जन्म गुरुकृपेतून होतो, गुरुकृपा प्राप्त झाल्यानंतर होतो. गुरूंनी कृपा दीक्षा दिल्यानंतर मुमुक्षु साधकाचा दुसरा जन्म होतो, त्याला द्विज म्हणतात. ज्या ब्राह्मणावर गुरुकृपा झाली नाही, मूळ विषय आलेला आहे. ज्या ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला येऊन जन्म घेऊन ज्याचे मौंजी बंधन झालेले नाही, ज्यांचे उपनयन संस्कार ज्या ब्रह्मकुळामध्ये बडूचा झालेले नाही, तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. ब्रह्मकर्म करण्याचा, मंत्रविधान करण्याचा, ब्रह्मकर्म करण्याचा त्याला अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. ब्रह्मकुळामध्ये जन्म घेऊन मौंजी बंधन संस्कार केल्याशिवाय वेदमंत्र पठण करण्याचा, वेदमंत्र घोष करण्याचा, वेदाची तपश्चर्या, वेदमंत्राची तपश्चर्या करण्याचा ब्राह्मण बटूला तसा अधिकार नसतो. मग ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन ब्रह्मभटूला जर वेदमंत्राचा अधिकार मौंजी बंधनाशिवाय होऊ शकत नाही, इतरांना अधिकार राहील का, अधिकार असेल का, याचा प्रत्येकाने विचार केलेला पाहिजे. केलाच अधिकार कधी प्राप्त होतो? अधिकाराशिवाय व्यवहार होत नाही. अधिकारी लौकिक जीवन जगताना सुद्धा गुरुची गरज असते, गुरुची नितांत गरज असते. पण भौतिक जीवनात जर गुरुची गरज असते, गुरुकृपेची गरज असते, तर पारलौकिक जीवनामध्ये परलोकात जाण्यासाठी अधिकारी सद्गुरूंची
प्राप्ती करून देणाऱ्याची, सत्शील आचरण करणाऱ्याची, सद्वर्तन करणाऱ्याची, सतनिष्ठा, धर्मनिष्ठा, गुरुनिष्ठा, धर्मनिष्ठा, शास्त्रनिष्ठा, आत्मनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. अहर्निशी आपला बुद्धीचा निश्चय कसा असला पाहिजे? बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भाव आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. अहर्निशी आपण परायण कुठे आहोत? संसाराच्या भोगवासनेमध्ये आपण आसक्त झालेलो आहोत. झोंबाझोंबीचा खेळ, संसार प्रपंचामध्ये सगळी झोंबाझोंबी आहे. सक्सेसफुली जीवन नसते आणि सुख नसते, सगळी दुःखाची प्राप्ती, अधोगतीची प्राप्ती. पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बाय, भजो रे मना बा, भजो रे मनाय. पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बा, भजो रे मना बा, भजो रे मनाय. आमोली कथात माया आता तरी धरी सोय, आमोली कथात माया आता तरी धरी सोय. पुढे अवघण यमयातना बा, प्राण्या यमयातना. पुढे अवघण यमयातना बा, तुझ्या प्राण्या यमयातना. पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बाय, भजो रे मना बाय, भजो रे मना. पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बाय, भजो रे मना बाय, भजो रे मना. संगीत शास्त्रातलं दादरा तालातील हालाकी, जय जयवंती राग शास्त्रीय संगीतातला जय जयवंती राग दादरा तालामधले. तबल्याचा ताल कोणता? दादरा. 6 मात्रेचा दादरा ताल संगीत शास्त्रीय संगीत. ज्यांनी संगीतामध्ये शास्त्रीय संगीतात तपश्चर्या केली, जे वादनकार आहेत, कलाकार आहेत, ते सांगू शकतील, त्यांनाच कळेल, इतरांना कळणार नाही. शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा परीक्षा द्यावी लागतात. शास्त्रीय संगीत सोपं नाही. स्वर ज्ञाने, ताल ज्ञाने आपण बेताल आहोत. गायनकाला सोपी नाही. गायना माझी बहुप्रीती. दत्त महाराजांना गायनाची आवड आहे. सद्गुरू देवतांना, शिव भगवंताला गायनाची आवड आहे. नवनाथांना, योगी महापुरुषांना, सद्गुरू देवांना गायनाची आवड आहे बरं का. दत्त महाराज कधी प्रसन्न होतात, शिव भगवान कधी प्रसन्न होतात गायन केल्यावर. गायना माझी बहुप्रीती. प्रेम निर्माण कुठे व्हावं? गायन करताना, संगीत शास्त्र शिकताना, कला वादन, कलाकार बनावं. भगवंत किती कलाकार आहे विश्वामध्ये. अनेक विद्वान पंडित जन्माला घातले, निर्माण केलेले आहेत भगवंतांनी. विश्वसृष्टी, प्राणीसृष्टी निर्माण केलेली. ब्रह्मानंद तसा नाही. संगीत हे ब्रह्मसमाधी, ब्रह्मनादी. हरिकीर्तन सोपं नाही. सदानाम घोषण करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार,
सुखल्यानो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलताचे आनंद निर्भर डुलतसे सर्व सुखल्यानो सर्व अलंकार असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच मी देही भोगू दशा देहीच विदेही भोगू दशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार तुका म्हण आम्ही झालो अग्निरूप तुका म्हण आम्ही झालो अग्निरूप लागून दी पाप पुण्य अंग लागून दी पाप पुण्यांग पाप पुण्यांग लागून दी पाप पुण्यांग लागून दी पाप पुण्यांग सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार वाणीत अलंकार असावे लागतात बोलण्यात शब्दात अलंकार असावे लागतात वेदवाणीमध्ये वेदमंत्रामध्ये अलंकार आहे इथे अलंकार शोभते सगळं वाणीत अलंकार आहेत अक्षरात अलंकार आहेत वेदमंत्रात अलंकार आहेत वेदमंत्र घोषामध्ये अलंकार आहेत व्याकरणशास्त्र आहे पाणिनीय शिक्षा ग्रंथामध्ये शिक्षात्रय ग्रंथ आहे वेदपंडितांनी विद्वानाने लिहिलेला ग्रंथ या अनुभवी ग्रंथ वेदमंत्राचा घोष वेदमंत्र कशी म्हणावे ब्राह्मणाला कळत नाही वेदमंत्र गुरुकुलामध्ये वेदाचार्याकडे जाऊन वेदमंत्राची दीक्षा घ्यावी लागते वेदमंत्राची घोटमपट्टी कंठस्थ वेदमंत्र कंठस्थ करावे लागते सोपे नाही मंत्रामध्ये सामर्थ्य सोपे नाही अक्षराने मंत्र तयार झालेत अक्षर नाही शिव्या तयार झाल्या अक्षराच्या शिवाची दुष्परिणाम किती भोगावी लागतात क्रोधवाणीचे दुष्परिणाम किती गंभीर असतात अधोगतीला नेणारे असतात क्रोधवाणीने कोणाला द्वेष मत्सराने बोलू नये कोणाशी द्वेष मत्सर करू नयेत वादविवाद वाढत असतात द्वेषवाणी अधोगती स्वतःची दुसऱ्याची होत नाही करीत नाही स्वतःची अधोगती होत असते अधोगती निर्माण करून घेऊ नये अधोगतीला जाऊ नये क्रोधाने कोणाचा द्वेष मत्सराने कोणाला बोलू नये अपमान करू नये सन्मान नाही करता आला तरी अपमान करण्याचा कोणाला अधिकार नाही द्वेषाने मत्सराने संशयाने विकल्पाने बोलू नये हे पापाचं आचरण असतं पापाचं गाठोडं बांधून अधोगतीला जावं लागतं पापकर्माचं अधोगती दुःखाची प्राप्ती होत असते विनाश होत असतो सुखशांतीची प्राप्ती होत नाही आनंदाची निर्मिती होत नसते पारलौकिक जीवनाच्या प्राप्तीसाठी मुमुक्षु साधकाने सावध असले पाहिजे आपली वाणी कशी असावी वाणीत ब्रह्मवाणी आपली वाणी कशी शुद्ध पवित्र ठेवण्यासाठी काय केले पाहिजे पवित्र तो देह
मागाचा राग जो होता, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. हा जो अभंग होता, या अभंग आता हिंदू धर्मशास्त्रातील संगीत क्षेत्रातील दादरा तालातील खंबावती राग होता. शास्त्रीय संगीताचा खंबावती रागाचा आविष्कार होता. संगीतकाला जाणणारे, संगीत परीक्षा दिलेले, संगीत पारंगत असलेले, संगीत प्रवीणे, संगीत अलंकारे, संगीत विशारदे, संगीत भास्करे, संगीत क्षेत्रामध्ये परीक्षा द्यावी लागते. संगीत पंडित आहे, संगीत शास्त्री आहे. तसे वेदाध्ययन करताना सुद्धा परीक्षा आहेत. वेद चूडामणी, विद्या वाचस्पती, वेद विद्या विभूषित, वेदाचार्य, वेद पंडित, वेदशास्त्री, वेद पंडित, ह्या परीक्षा आहेत. वेद चूडामणी, योग चूडामणी, योगशास्त्रामध्ये सुद्धा योग चूडामणी परीक्षा आहे, पदवी. संगीत क्षेत्रामध्ये परीक्षा आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा परीक्षा आहे. सर्वोच्च मानाची, ज्योतिषशास्त्रातील सर्वोच्च मानाची ज्योतिर्मार्तंड परीक्षा आहे. होराभूषणे, होरा मार्तंडे, होराभूषणे, होरा भास्करे, ज्योतिष विशारदे, ज्योतिष प्रवीणे, ज्योतिष प्राज्ञा आहे, ज्योतिष विशारदे, ज्योतिष भास्करे, ज्योतिष पंडिते, ज्योतिष शास्त्री आहे, ज्योतिष कुविद आहे, ज्योतिष अलंकार आहे, संगीत अलंकार आहे. तसे ज्योतिष अलंकार ही पदवी आहे. हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये सुद्धा परीक्षा आहे. पहिली परीक्षा प्रवीण, दुसरी परीक्षा प्रबोध, तिसरी परीक्षा प्राज्ञ, आणि चौथी परीक्षा होरा सामुद्रिक भास्कर. हस्तशास्त्रात फिंगरप्रिंट, हस्तरेषा शास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, कुंडलिनी शास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे, संगीतशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, गणितशास्त्र आहे, व्याकरणशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र आहे, भूमितीशास्त्र आहे, बीजगणित शास्त्र आहे, औषधी शास्त्र आहे, मेडिकल शास्त्र आहे. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य विवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. वेदांनी सांगितलेले आपले कर्तव्य कर्म केले पाहिजेत. वेदांनी सांगितलेल्या मार्गाने गेले पाहिजेत. वेदांनी सांगितलेल्या दिशेने गेले पाहिजेत. शास्त्र सांगेल ते टाळावे, शास्त्र सांगेल ते करावे. शास्त्र म्हणेल विष घ्यावे तर अवश्य विष घेऊ नये, पण त्याज्य सांगितलेले आहे. विष कोणी घेऊन बरं का, विष घेऊन जे आत्महत्या करतात त्यांची अधोगती होते, त्यांची दशक्रियाविधी सुद्धा करू नये शास्त्र सांगते. जे आत्महत्या करतात, जीवनाला कंटाळून, संसार प्रपंचाला कंटाळून जे आत्महत्या करतात, त्यांना त्यांची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. खाली नाही, वर नाही, व्यवहारी जीवन नाही, मृत्यू लोकात जीवन नाही, त्यांचे पाताळ लोकात त्यांची अधोगती होती. भूत पिशाची योनीला 10,000 वर्षाचं एका योनीचं आयुष्य मर्यादा सांगितलेली आहे. भूत योनी एका जन्माची 10,000 वर्षाचं आयुष्य भूत योनीला धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. आत्महत्या करणाऱ्याला भूत व्हावं लागतं, पिशाच व्हावं लागतं. समाजाला त्रास दिल्याशिवाय त्याला सुखही मिळणार, त्रास देऊन सुद्धा त्याचा उद्धारच होणार नाही. त्याची दशक्रियाविधी सुद्धा धर्मशास्त्राने करू नये असा शास्त्र संकेत आहे. जे आत्महत्या करता, विषप्रयोग देतं, गळफास घेऊन
जीव देतं, जीव द्यायला प्रवृत्त करतं, आत्महत्या करायला प्रवृत्त करतात ते तर अधोगतीला गेलेले असतात. आत्महत्या न करता दुसऱ्याला आत्महत्या करायला भागीदार होतात, दिशा दाखवतात, प्रवृत्त करतात. त्यांचीसुद्धा अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनासुद्धा कधी सुखाची प्राप्ती होणार नाही, सुखशांती समाधान आनंदाची प्राप्ती, पारलौकिक जीवनाची प्राप्ती, त्यांचा उद्धार होणार नाही. त्यांचीसुद्धा अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्महत्या करण्याला दुःखातून सोडवावं, आत्महत्या करण्याला प्रवृत्त करून निवृत्त करावं, टाळावं. हे मोठं पुण्याचं काम आहे टाळणं. आत्महत्या करू नये, त्याला मृत्यू नाही, जन्म नाही, तो भूत योनीत समाजाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, त्याचा उद्धार होणार नाही. आणि उद्धार करून घेण्यासाठी श्रीमद भागवताचं गोकर्णाख्यान प्रसिद्ध आहे. धुंधुकारीची अधोगती झाली, स्वैराचाराने वागला. आत्मदेव ब्राह्मणाला 2 मुलं झालेली आहेत. भक्ती श्रीमद भागवत ग्रंथ 12 स्कंदामध्ये सांगितलेला आहे. 12 स्कंद आणि श्रीमद भागवत ग्रंथ हे 5वा वेद आहे. वैष्णव भक्तासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी अमृतानुभव, पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ अमृतानुभव, तिसरा ग्रंथ चांगदेव 65, चौथा ग्रंथ हरिपाठ. ज्ञानेश्वरी ग्रंथ सामान्य नाही, असामान्य पातळीचा ग्रंथ आहे. ज्ञानराज माझी योग्यांची मावली, जेने निगम वल्ली हेराविली. येथे अलंकार शोभती सकळा, भाव पळे फळ इच्छेचे ते. भाव बळे फळ इच्छेचे ते. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. श्रवणाच्या मिसे बैसावे ऊन, साम्राज्य भुवनी सुखे नंदा. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, एक तरी उभी अनुभवावी. पांडुरंगाचे लाडके भक्त, निष्ठावंत भक्त संत नामदेव महाराज पांडुरंगाशी बोलत होते, पांडुरंगाशी संवाद करीत होते, पांडुरंगाला भोजन भरवित होते. अशी भक्ती लाडका भक्त बनता आली पाहिजे. पांडुरंगाचा लाडका. आपण कोणाचे लाडको? जोंबाजोंबीचे लाडके होऊ नये. पांडुरंगाचे लाडके भक्त बनून घेतले पाहिजे, बनविता आले पाहिजे. आपण कोणाचे लाडका? लाडका भक्त, लाडका शिष्य, मुमुक्ष साधक सद्गुरूंचा लाडका शिष्य असतो. लाडकं व्हावं गुरूंचं, सद्गुरूंचं. सत प्राप्ती करून देणारे ते सत्शील, आचरणशील, सद्धर्म, सद्विचार, सद्वर्तन, सदाचारी, सत्कर्म, सत हरिओम तत्सत. सत्शील वर्तन, सत्शील वाणी, सत्शील अक्षर, सत्शील शब्द, सत्शील वर्तन, आचरण, सत्शील, सतचा साक्षात्कार, सतची प्राप्ती आणि सत्य स्वरूपाची प्राप्ती करून देणारे ते सत साक्षात्कार झालेले, सत्य पदावर आरूढ असलेले, सद्वर्तन करणारे, सत्यनिष्ठ ज्यांचं जीवन आहे, असे जे सत्कर्म करणारे. सद्वस्तू कोण दाखवित असते? सद्वस्तू कोणाला कळते? सत कोणी दाखवावे आणि सत कोणाला कळले? सत्पणापासून कळून घेतले पाहिजे. याला सुद्धा शास्त्र आहे. सोयरे असावेत पण ते सतकडे नेणारे असावेत, सत दाखविणारे असावेत,
सतची प्राप्ती करून देणारे सोयरे असावेत बरं का. सोयरे कशी जोडावेत आणि सोयरा कोण? जीवनाचा सोयरा. लौकिक जीवनातले सोयरे हे सगळे स्वार्थी असतात. संसार प्रपंचातले सोयरे सगळे स्वार्थी, लोभी, सर्वच जण बरं का. मी कोणाच्या द्वेष मत्सराने, दुसऱ्याला दुखविण्याच्या हेतूने, कोणाचा अंतःकरण भेद, हृदय भेद निर्माण करण्यासाठी द्वेष मत्सराने कोणालाही बोलू शकत नाही. आणि माझा तो दुसऱ्याला दुखविण्याचा हेतू नाही. चुकभूलतेने घेणे, गैरसमज कोणीही करून घेऊ नये. पण सोयरा कोणाला म्हणावं? सोय जाणील तो सोयरा. सोय जाणणारी सोयरे सुद्धा असतात या विश्वामध्ये, कलियुगामध्ये, व्यवहारामध्ये. सौजन्य तेथे सोयरीक. सोयरी कुठे करावी? लग्नगाठ कुठे बांधावी? सोयरा कोण असावा? जिथे जो सोयरा सौजन्य दाखवतो, सोय जाणतो, सोयऱ्याची सोय जो जाणतो तो त्याला सोयरा म्हणावी. त्याने सोयरा स्वतःला म्हणून घ्यावी. जो सोयऱ्याची सोय जाणतो, हे कार्य फक्त परमेश्वर त्याच्या पाठीशी असल्याशिवाय तो जाणू शकत नाही. सोयऱ्याची सोय, सोय करणारे, सोय जाणणारे, सोय ओळखणारे, सोयीची जाणीव करणारे, सोयऱ्याच्या अडचणीची, दुःखाची, संकटाची, विघ्नाची जाणीव ठेवणारे, जाणीव करणारे सोयरे ते सर्वश्रेष्ठ सज्जन सोयरे. ते सोयरे दुर्जन नव्हे. जे जाणीवीने वागतात ते सज्जन सोयरे. पांडुरंगाची कृपा, पंढरीनाथाची कृपा. सोयरा कोण असावा? पंढरीनाथासारखा, उदार मनाचा, विलक्षण बुद्धी सामर्थ्य, विलक्षण पांडुरंगाची कृपा. वैष्णवकुळ, ब्रह्मकुळ, ब्रह्मवंश, ब्राह्मण धर्म, पांडुरंगाचा पंढरीनाथ सारखा सोयरा असावा बरं का. स्वाभिमान बोलावं माणसाने. स्वाभिमान कधी प्राप्त होतो? पांडुरंगासारखा, पंढरीनाथासारखा सोयरा असावा तर संसार सुखी होतो. पंढरीनाथाचा सारखा सोयरा प्राप्त होणं, मिळणं. पंढरीनाथाच्या सोयऱ्याशी नातेसंबंध जुळला पाहिजे, कळला पाहिजे. पंढरीनाथ सोयरा कोणाला मिळू शकत नाही. जनाबाईला मिळालेला आहे. जनाबाईची भक्ती कशी होते? जनाबाईंनी काय केले? पांडुरंगाशी संवाद. पांडुरंगाचं नामस्मरण जाता येत नव्हतं कुमारी अवस्थेत. स्त्रियांनी आईवडिलांच्या आज्ञेप्रमाण मानून आईवडिलांचं संरक्षण करावं. कौमार्याचं संरक्षण करण्यासाठी आईवडिलांची गरज आहे. तारुण्यावस्थेत पतीची तारुण्याचं संरक्षण पतिराज करीत असतो. पतीने जागृत असले पाहिजे. धर्मपत्नीच्या यौवनाचं संरक्षण, तारुण्याचं संरक्षण पतीने करायचं. लग्न झाल्यावर विवाहबंधन ब्रह्मगाठ बसल्यानंतर त्याला पती म्हणतात बरं का. ब्रह्मचर्याचं पतन करणारे ते ब्रह्मचारी नाही, निग्रस्ती नाही. ह्या झोंबाझोंबीनी फार ब्रह्मचर्य संपुष्टात आलं. ग्रस्त आश्रमाचं, ब्रह्मचर्याचं, संन्यास धर्माचं, वानप्रस्थ धर्माचं एवढी झोंबाझोंबी विचित्र असते. ब्रह्मचारी अक्षर ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचारी कोणाला म्हणावं? ब्रह्मचर्याचं संरक्षण. ब्रह्मचारी मरणात बिंदू पातेन जीवनात बिंदू धारणात. संस्कृत पंडित म्हणतात, संस्कृत साहित्यामध्ये श्लोक आलेला आहे. वीर्यपतन हा मृत्यू असतो. वीर्यपतनाने मृत्यू होतो.
अधोगती होते. ब्रह्मचर्याचं वीर्याचं संरक्षण करणं हे खरं ब्रह्मचर्य. ब्रह्मचारी राहणं ब्रह्मचारी सोपे नाही. ब्रह्मचर्याश्रमामध्ये राहणं ब्रह्मचर्याचं सांभाळणं टिकवणं एवढं सोपे नव्हे. ब्रह्मप्राप्ती करून येण्याचं साधन ब्रह्मचर्याचं. ब्रह्मचारी सुद्धा म्हणायला ब्रह्मचारी लग्न होत नाही म्हणून, पण असतात ते ग्रहस्थाच्या वर भोगवासनेत गुंतलेले असतात. ही एवढी झोंबाझोंबी अधोगतीला नेणारी, विनाशाकडे नेणारी, जीवनाची वाट लावणारी, दुर्भाग्य निर्माण करणारी, दुःखात दुःखे निर्माण करणारी, संकटे बिघडे दारुण दुःख देणारी असे काही फक्त लग्न होत नाही म्हणून ब्रह्मचारी म्हणतात. पण त्या ब्रह्मविचारच नसतो त्यांच्यामध्ये. ब्रह्मदर्शन तर लांबच राहिलं, ब्रह्मविचार सुद्धा नाही. त्याला ब्रह्मचारी म्हणावं का? का म्हणावं ब्रह्मचारी? त्याच्या इतका संसारी कोणी नाही, आणि असतो ब्रह्मचारी म्हणायला, जगाला दाखवायला. संसारी सुद्धा ब्रह्मचारी असतात. पहिला आश्रम ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आश्रम ग्रस्ताश्रम, तिसरा आश्रम वानप्रस्थाश्रम, आणि चौथा आश्रम संन्यास आश्रम. ग्रस्ताश्रम त्याज्य नव्हे आणि ग्रस्ताश्रम त्याज्य नसतो, धर्मशास्त्र सांगतो. ब्रह्मचारी आश्रम पहिला, 3 नंबरचा वानप्रस्थाश्रम, 4 नंबरचा संन्यास आश्रम. 1, 3, 4, 1, 2, 3 चारही आश्रमाचं फाउंडेशन 2 नंबरचा ग्रस्त आश्रम असतो. जबाबदारी असते. ग्रस्त आश्रम स्वीकारताना धर्मशास्त्र, मूर्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कुंडलिनी शास्त्र, मंगळ इष्ट कनिष्ठ इष्ट, दुष्ट शुभ अशुभ, मंगळ दोष टाळून, एक रक्तदोष टाळून, स्वधर्म टाळून, स्वकुळ टाळून. स्वकुळ म्हणजे आपल्या धर्मापंथातले, पण जन्म माता पित्याच्या कुळातील कन्यापुत्रांनी विवाह जुळू नये. धर्मशास्त्राचा इतिहास, धर्मशास्त्र सांगते माता पित्याच्या कुळातील वधूवरांनी माता पित्याच्या वधूवरांची निवड करू नये. अधोगतीवती. आजकाल दर्शन कोणाचं होतं? आत्याला मुलगी दिली जाते. आते भाऊ तो पती होऊ शकेल का? मामाची मुलगी पत्नी होऊ शकेल का? धर्मपत्नी. किती नाते संबंधाला, रक्तमासाच्या नात्याला, जन्मदात्याच्या नात्याला, रक्ताला किती कलंकित करतात. अधोगती भरलेली, अधोगतीचा मार्ग आहे. आते भाऊ पती होऊ शकेल का? तो भाऊते ज्या जन्मदात्याच्या आईच्या कुळातील आई एक असते. आईचा भाऊ, रक्त आईचं, स्वतःचा भाऊ, आईच्या पोटीत जन्माला आलेली बहीण भाऊ, ते नातं बहीण भावाचं असतं. ज्या आईला आणि ज्या मामाला एका मातेने ज्या आईने जन्म दिलाय ते नातं कोणचं? मग आईचं कुळ आलं ना. आते भाऊ आणि मामी बहीण, बहीण भावाचं नातं रक्ताला कलंकित करणारं, तोंडाला काळं फासणारं, अधोगतीचा निर्णय करणारं, आणि पापाची वाटेकरी, पापाची भागीदारी बनविणारं कलंकित नातं असतं. म्हणून लग्न जुळवताना कुळाचा विचार, जन्मदात्याच्या माता पित्याच्या कुळातील वधूवराची निवड करू नये. धर्मशास्त्र सांगतं, वेदशास्त्र सांगतं, कर्मकांड सांगतं.
आणि संसार प्रपंचाचं शास्त्र सांगतं माणसं अधोगतीला का जातात, का संसारामध्ये दुःखाची निर्मिती होते, संकट विघ्न वंशवृद्धी का होत नाही, आजारपण का निर्माण होतात, सुखशांती संसार प्रपंचामध्ये का मिळत नाही, ग्रस्ती लोक दुःखी का आहेत, त्याचं दर्शनी शास्त्राला मानित नाही, कुळाला मानित नाही, कुल भ्रष्ट करतात. संकर होणार का याव कुल ज्ञानम कुलस्त्याचे पतंती पितृ यैषा लुप्त पिंडो क्रिया. जिथे ज्या कुळामध्ये पूर्वजांचा पितरांचा श्राद्ध कर्म तिल तर्पण पिंड पितृ यज्ञ तिल तर्पण श्राद्ध होत नाही, अक्षतृतीयाला दान धर्म घडत नाही, पितरांची सेवा माता पित्याची सेवा घडत नाही, श्राद्ध कर्म घडत नाही, मृत्यूचे संस्कार होत नाही, वर्षश्राद्ध होत नाही, नित्यश्राद्ध होत नाही, तीर्थश्राद्ध होत नाही, काम्य श्राद्ध होत नाही, नैमित्तिक कर्म घडत नाही, कुलधर्म कुलाचार घडत नाही, त्या घरात सुखशांती कदापि मिळणार नाही. श्राद्ध कर्मात सुखविता येत नाही. पितरांची अधोगती होती आणि ती अधोगतीला गेलेले पितर संसारात कधीच सुख मिळू देणार नाही, लाभू देणार नाही. म्हणून पूर्वजांची सेवा, पितरांचे आशीर्वाद, कुळाचे आशीर्वाद शुभ कार्याला असावे लागतात, तर संसार प्रपंच सुखी होतो, ग्रस्ताश्रम सुखी होत असतो. आणि ज्या कुटुंबात श्राद्धकर्म होत नाही त्यांचे पूर्वज नरकवासाला गेलेले असतात, अधोगतीला गेलेले असतात आणि नरक यातनेचं दुःख त्यांना श्राद्धकर्म न करणाऱ्या कुळाला, कुटुंबाला, वंशाला भोगावे लागते. हे धर्मशास्त्र सांगतं, वेदशास्त्र सांगतं. म्हणून सावध पतन होतं त्या कुळाचं, संततीचं, वंशाचं, कन्यापुत्राचं पतन होतं आणि सुख शांती मिळत नाही. संसार प्रपंचामध्ये अधोगती होते, मृत्यू लोकात अधोगती होते, पारलौकिक जीवनामध्ये कधी सद्गती व्हायला, कशी सद्गती व्हायची. पूर्वजांचं श्राद्ध कर्म केलेच पाहिजे. वर्ष श्राद्ध पुत्र धर्म आहे. पुत्र कशासाठी लागतो? संसार प्रपंचमध्ये पडल्यानंतर, ग्रस्ताश्रमा स्वीकारल्यानंतर पुत्राशिवाय सद्गती नाही. मृत्यूनंतर मडकं धरायला पुत्रच असावा लागतो. पुत्र धर्म आहे, पिता धर्म आहे, मातृधर्म आहे, पितृधर्म आहे, आचार्य धर्म आहे, गुरु धर्म आहे, समाज धर्म आहे. अधोगती आपल्या जीवनाची होऊ नये म्हणून ग्रस्ताश्रमात स्वीकारल्यानंतर पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय सद्गती होऊ शकत नाही, उद्धार होऊ शकत नाही, जीवनमुक्त अवस्था प्राप्त होऊ शकत नाही, पारलौकिक जीवनाची प्राप्ती होऊ शकत नाही, ब्रह्मपदाची प्राप्ती होऊ शकत नाही. प्रत्येकाने खुणगाठ, धर्मशास्त्राची खुणगाठ समजावी. ब्रह्मगाठ बसल्यानंतर सुटका नाही. शरीरात जर गाठ निर्माण झाली, ऑपरेशन करावे लागते. गाठ सलत असती, गाठ बांधताना विचार करावा कोणत्या कुळात मुलगी द्यावी, कोणत्या कुळातली मुलगी करावी, नातेसंबंध कसा जुळावा. बा सोय जाणेल तो सोयरा, पंढरीनाथाचा स्वरा. मिळणं दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, भाग्यवानालाच मिळू शकतो. पंढरीनाथ मिळणं सोपे नव्हे. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी नंदत असे. पंढरीचे सुख, पंढरीनाथाचे सुख, पंढरीनाथाचा कुळ. अरे भगवंताचा वैष्णवाचा कुळ पांडुरंग परमात्मा, पंढरीनाथ, पंढरीनाथ गोपाळ. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी प्रेताला लिहिली. ज्या ज्ञानेश्वरी क्षेत्रामध्ये गोदावरीच्या तटी संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी ग्रंथ, विश्ववंदनीय ग्रंथ, वैष्णव भक्तासाठी, विश्वाला प्रकाशित करण्यासाठी, विश्वामध्ये स्थिर राहण्यासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी
जो अलौकिक ग्रंथ निर्मिती ग्रंथ प्रेताकडून लिहून घेतला सच्चिदानंद बाबांकडून, आणि ज्या मंदिरामध्ये निवासी क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील निवासी क्षेत्रातील निवासी गावात नेवाशा मंदिरामध्ये ज्या खांबाला पाठ लावून पाठ देऊन ज्ञानेश्वर ग्रंथाची निर्मिती केली, ग्रंथ लिहिला, विश्वप्रकाशित ग्रंथ, ज्ञान भांडार, अथांग ज्ञानाचा सागर, 56 भाषेचा विस्तार केला से गौरव, भवर नवीन अवतरावया. भवसागरातून तरुण जाण्यासाठी विश्ववंदनीय ग्रंथ, भवसागरातून तरुण येणारा धर्मग्रंथ, वैष्णव भक्तासाठी पंचम वेद आहे बरं का. तुकाराम गाथा पंचम वेद आहे, श्रीमद भागवत ग्रंथ पंचम वेद आहे. आणि तुकाराम गाथा म्हणजे 4 वेदांचं निरूपण आहे, सामान्य ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी गाथा, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, संत ज्ञानेश्वर गाथा, निवृत्तीनाथ गाथा, यात्रा गाथा, सोपानदेव गाथा, मुक्ताबाई गाथा, जानाबाई गाथा, मीराबाई गाथा, चोखामेळा गाथा, सर्व संतांनी अभंग गाथा निर्माण केलेले, न भंगणारे ते अभंग अथांग ज्ञानाचा सागर, पंचम वेद तुकाराम गाथा आहे बरं का. 4 वेदांचं निरूपण, तुकाराम महाराजांचे अभंग वेद पंडितासारखे, वेदमंत्रासारखे अलौकिक आहेत, सामर्थ्यशाली आहेत, ब्रह्मप्राप्ती करून देणारे, ब्रह्म साक्षात्कारे, ब्रह्मदर्शन करून देणारे वेदमंत्र आहेत. तर मे विश्वनाथ दिन मी रंग अनाथ, कृपा कराल ते थोडी, मी अल्पची संतोषी. एक अभंगाचा चिंतन जरी केलं, ध्रुवपदाचं चिंतन केलं, एका वेळीचं जरी चिंतन केलं, ज्ञानेश्वरी ग्रंथातील एका उभीचं जरी चिंतन केलं, ज्ञानेश्वरी धर्मग्रंथ 18 अक्षर, 18 अध्याय आहेत. 18वा अध्याय कळसाध्याय, 11वा अध्याय विश्वरूप दर्शने, प्रथम दर्शन अर्जुन विषाद योग, 3रा कर्मयोग, 4था भय निर्माण झाला, 2रा कर्मयोग, 3रा कर्मयोग आहे, 4था ज्ञानकर्म संन्यासी योग, 5वा योग साधनेला कसं आरूढ व्हावं, 5वा अध्याय ज्ञानेश्वरी ग्रंथातील. आणि 6वा अध्याय ध्यानयोग आहे, समाधी योग आहे, योग साधना कशी करावी, योग साधना कुठे करावी, योगावस्था कशाने प्राप्त होते, 6वा अध्याय. 7वा अध्याय माया संबंधित आहे. ब्रह्म आणि माया हे 2च महत्वाचे आहे. मायेतून सुटका ज्यांनी करून घेतली, माया नियंत्रित होणं अवघड आहे. इंद्रिय नियंत्रित झाल्याशिवाय मायेतून सुटका होणार नाही. ब्रह्म आणि माया, ब्रह्माची छाया म्हणजे माया. माया ब्रह्माला सोडित नाही, ब्रह्म मायेच्या पाठीमागे आश्रय आहे. मायेला ब्रह्माचा आधार आहे, पण मायेतून बाजूला आहे. परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी ब्रह्म महत्वाचं आहे. ब्रह्म ओळखले पाहिजे. ब्रह्म ज्ञानाविस ब्राह्मणा. ब्रह्मज्ञान सोपे नाही. ब्रह्मज्ञान प्राप्तीचे आधारस्तंभ आहेत. विवेक, पहिला विवेक, 2रा वैराग्य, 3रा साधन चतुष्टय, आणि 4 नंबर मुमुक्षुत्व. ब्रह्मज्ञानाची 4 सूत्र, पहिला विवेक, 2रा वैराग्य, 2 नंबर वैराग्य, 3 नंबर साधन चतुष्टय, 4 नंबर मुमुक्षुत्व. साधन चतुष्टय कशाला म्हणतात? सार काय, असार काय, शाश्वत काय, नाशवंत काय, याला विवेक, विचाराची परमोच्च अवस्था, विलक्षण अवस्था, त्याला विवेक म्हणतात. अंतिम अवस्था, विचाराची अंतिम अवस्था म्हणजे विवेक. विवेक निर्माण होणं सोपं नाही, पुण्यही लागते, साधनं लागते. तसं वैराग्य निर्माण होत नाही. वैराग्यत आपला सप्रेमीने मला ठेवा जो लादला, शांती सुखो. शांती प्राप्त होण्यासाठी, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी विवेकाशिवाय पर्याय नसतो. येऊनी आनंदी हा विचारावे सार, धरावा पहिलं तीर भजन मार्गी. पहिलं तीर परब्रह्माची अवस्था, परब्रह्म प्राप्ती, परब्रह्माचा साक्षात्कार, परब्रह्म दर्शन करून घेण्यासाठी
विचार केला पाहिजे. सद्विचार, सतकडे नेणारे ते सद्विचार, सद्विचार, सद्वर्तन, सद आचरण, सत्शील, सत्संगती ही केली पाहिजे. सत्कर्म ब्रह्मार्पण ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम. ब्रह्मार्पण कर्म, दिवसभरातले कर्तव्य कर्म म्हणजे कर्तव्य समजून परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी दिवसभरातले 24 तासाचे, दिवसाचे 4 प्रहर असतात, रात्रीचे 4 प्रहर असतात. 8 प्रहर नामस्मरण सत्कर्म परब्रह्म प्राप्तीसाठी करावे लागणारे 8 प्रहर लागणारा वेळ 24 दिवसातले 24 तास मध्ये केलेले सर्व नियतक धर्मशास्त्र पारंगत वेदांनी सांगितलेले कर्तव्य कर्म परमेश्वराच्या संतोषासाठी करून ते कर्म भगवंताला अर्पण करणं, ब्रह्मार्पण करणं, करून टाकणं म्हणजे परब्रह्माचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. परब्रह्माचं दर्शन, परब्रह्माची प्राप्ती, ब्रह्मदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा त्यावेळेला अधिकार प्राप्त होतो. ब्रह्मसिंहासन सोपे नाही, ब्राह्मणाला सुद्धा सोपे नाही. ब्रह्मपद 101 जन्मात जो जन्मनी ब्रह्मकर्म करीतोचे ब्रह्मा आनंद. हे ब्रह्मकुळामध्ये जन्माला आल्यानंतर ब्राह्मणांनी ब्रह्मकर्मावरच जीवन जगले पाहिजे, जीवनचरितार्थ केला पाहिजे, वेदमंत्राचा घोष केला पाहिजे, त्रिकाळ संध्या केली पाहिजे, वेदाध्ययन केलं पाहिजे, देवपूजा केली पाहिजे, ब्रह्मी मुहूर्तावर उठले पाहिजे, ब्रह्मचिंतन केलं पाहिजे, ब्रह्मध्यान केलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त, ब्राह्मी मुहूर्त सूर्योदयापूर्वी अगोदर 2 तास असतो. पंच उषा काल 5 घटिका, सूर्योदयाच्या अगोदर 5 घटिका सूर्योदय होण्याला अवधी असतो. 5 घटिका म्हणजे 1 घटिका म्हणजे 24 मिनिटाची 1 घटिका, 8 सेकंदाची 1 विपळ, 2.5 विपळेचा 1 क्षण सेकंद, 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 1 तासात मध्ये 2.5 घटका असतात. 1 घटिका म्हणजे 24 मिनिटाचा कालावधी, 5 घटिका म्हणजे 2 तास. सूर्योदयापूर्वी अगोदर, सूर्योदय होण्यापूर्वी 2 तास अगोदर ब्रह्मकुळाने, ब्रह्मवृंदाने उठलं पाहिजे, ब्रह्मवंशाने उठले पाहिजे, ब्रह्मकुमाराने उठले पाहिजे. तो ब्राह्मी मुहूर्त असतो, ब्रह्मध्यानाचा मुहूर्त असतो, ब्रह्मचिंतनाचा मुहूर्त असतो, ब्रह्माभ्यासाचा मुहूर्त असतो. ब्रह्मनामस्मरण, ब्रह्मनाम का, ते ब्रह्मनाम त्यावेळेला का घ्यावं? मेंदूला विश्रांती पूर्ण मिळालेली असते. ब्रह्मचिंतन करण्याचा काळ कोणता? सर्वोत्तम काळ 24 तासातला. 60 घटिकाचा दिवस, 24 तासाच्या 60 घटिका, 24 मिनिटाची 1 घटिका, 12 मिनिटाची 1 पळ, 60 पळाची 1 घटिका, 60 विपळाची 1 पळ, 60 विपळाची 1 घटिका आणि 24 मिनिटाची 1 घटिका आणि 60 घटिकाचे 24 तास आणि 24 तासाचा दिवस. दिवसाचे 4 प्रहर असतात, तसेच रात्रीचे 4 प्रहर असतात. 8 प्रहर 24 तास भगवंताच्या ब्रह्मचिंतनामध्ये असले पाहिजे, ब्रह्मचिंतन केले पाहिजे आणि ते दिवसभर ब्रह्मचिंतन करीत आपले नित प्राप्त कर्म, शास्त्राने सांगितलेले, वेदाने सांगितलेले कर्तव्य कर्म, ब्राह्मणाने त्रिकाळ संध्या करावी, प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी ब्राह्मी मुहूर्तावर ब्रह्मचिंतन करावं, शौचमुख मार्जन करावं, ब्रह्मचिंतन, ब्रह्मसमाधी, ब्रह्मध्यान, ब्रह्माभ्यास, सद्गुरु चिंतन कसं करावं. मग तेथं आपण करून एकाग्र स्मरणावर एकाग्र अंतकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवी. कुठे? मग तेथं आपण, कुठे? तेथं मग. मग कोणता? मकारूपी आपले मन, रकारूपी आपले प्राण, मन प्राण एकवटून सद्गुरु नामस्मरणा मंत्र जपाचं अनुष्ठान करावं. सद्गुरूंनी दिलेला मंत्र परब्रह्माची प्राप्ती करून देणारा आहे, पारलौकिकाची प्राप्ती
ब्रह्मपदाची, ब्रह्मसाक्षात्काराची, ब्रह्मदर्शनाची प्राप्ती, परब्रह्माचा आविष्कार, परब्रह्माचं सिंहासनावर बसण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून सद्गुरू मुखातून गुरुमंत्राचं नामस्मरण करावं. मंत्र कोणता? मननाथ त्रायती इति मंत्र हा. ज्याचे मनन केले असता आपलं प्राण तरुण जातो, प्राणाचं रक्षण होतं, जीवनाचं रक्षण होतं, पारलौकिक जीवनाची प्राप्ती मिळते, प्राप्ती होते, ब्रह्मदर्शन होतं. त्याला मंत्र म्हणतात. मंत्र म्हणजे काय? मननाथ त्रायती इति मंत्र. धर्मशास्त्र सांगतं, न्यायशास्त्र, दर्शनशास्त्र, वेदांत न्याय, दर्शनशास्त्र, आगम ग्रंथ, निगम ग्रंथ. वेदाध्ययन सोपे नाही, वेदपंडित होणं सोपं नाही. चतुर्वेद महर्षी ज्यांनी वेद जाणले, महर्षी सारखं ज्यांचं आचरण आहे, महर्षी कोणाला? देवर्षी नारद महर्षी, ब्रह्मर्षी, ज्ञानाने पारंगत, वेदपंडित, सारे वेदांचं अध्ययन ज्यांनी केलेले आहे ते ब्रह्मर्षी बरं का. ते ब्रह्मर्षी असतात, त्यांनाच ब्रह्मर्षी म्हणावं, कोणालाही म्हणून उपयोग नाही. देवर्षी नारद त्रिकाळ ज्ञानी, तिन्ही लोकात भ्रमण करणारे ते देवर्षी नारद, ते देवर्षी. व्यास ऋषी ब्रह्मर्षी, देवर्षी नारद, ब्रह्मर्षी, ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मदर्शन, परब्रह्माचा साक्षात्कार ज्यांना झालेले आहे, परब्रह्माची ज्यांना प्राप्त झालेली आहे, ज्यांनी प्राप्ती करून घेतलेली आहे ते ब्रह्मर्षी. योगर्षी, योग साधना पारंगत, योगशास्त्राची परीक्षा पारंगत, योग चूडामणी पदवीने जे आचार्य पदावर आरूढ आहेत, योग चूडामणीने विद्या वाचस्पती असून श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ पदावर आरूढ झालेले आहेत. ते विद्या वाचस्पती, श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आचार्य पदावर आरूढ ब्रह्मनिष्ठ योग चूडामणी पदवीने विभूषित आहेत, सन्मानित आहेत. ते योगाचार्य, योग महर्षी 3 नंबर. देवर्षी, ब्रह्मर्षी, योगर्षी आणि राजर्षी. राजा सुद्धा राजर्षी पदवी, पंतप्रधान, राष्ट्रपती, राजर्षी. आयुर्वेदाचार्य, चतुर्वेद महर्षी, ज्योतिष महर्षी, ज्योतिष पंडित, ज्योतिष महर्षी सुद्धा आहेत, असतात. ज्योतिष महर्षी पदवी आहे, योग चूडामणी पदवी आहे, देवर्षी पदवी आहे, ब्रह्मर्षी पदवी आहे. ब्रह्मऋषी कोणी म्हणू शकत नाही. विश्वामित्र ऋषींनी ब्रह्मर्षी वसिष्ठ ब्रह्मर्षी योगी पुरुषांचे 100 पुत्र हत्या केलेली आहे. विश्वामित्रांनी मला ब्रह्मर्षी पदवी मिळावी, समाजाने योगी पुरुषांनी मला ब्रह्मर्षी म्हणावं म्हणून विश्वामित्र ऋषींनी ब्रह्मऋषी, शांत सत्वगुणी, ज्ञानपारंगत, ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मदर्शन, ब्रह्मसिंहासनावर बसलेली शांत मूर्ती, गुरुमूर्ती कशी असते, सद्गुरुमूर्ती कशी असते, शांत स्थिती, निर्विकल्प समाधी, ब्रह्मसमाधी प्राप्त झालेली. वसिष्ठ महर्षी, ब्रह्मर्षी म्हणतात त्याला, वसिष्ठ महर्षींना ब्रह्मर्षी म्हणतात. ब्रह्मज्ञान पारंगत ब्रह्मर्षी पदवी बर का. योग्यांमध्ये ब्रह्मर्षी, शांत. विश्वामित्र ऋषींनी वसिष्ठ ऋषींचे 100 पुत्र मारले तरी वसिष्ठ ऋषी शांत अवस्था, प्रसन्न अवस्था, ब्रह्मीभूत प्रसन्नात्मा, न शोचती न कांक्षती. ब्रह्मनिष्ठ पुरुष, श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ साक्षात्कारी पुरुष गुरुपदावर आरूढ झालेले ब्रह्मर्षी असतात बरं का.
आणि ब्रह्मर्षी प्रसन्न मिळणं, पंढरीनाथाचा प्रसन्न मिळणं पुत्र, प्रसन्न पंढरीनाथाचा पुत्र रत्न प्रसन्न सौरभ, प्रसन्न सौरभ प्रसन्न सौरभ प्रसन्न पंढरीनाथ नेवाशाजवळ गोदावरीच्या तटी पंच रत्न, दिव्य रत्न, अमोलिक रत्न, ज्ञानरत्न, कर्तव्य दक्ष ज्ञान पंडित, व्हेरी ब्रिलियंट. प्रसन्न इज व्हेरी ब्रिलियंट, व्हेरी ऑनेस्टली, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी सक्सेसफुली, लॉंग लाईफ सक्सेसफुली, व्हेरी सिन्सिअरली. प्रसन्न पंढरीनाथ. नेवसा मुक्काम पाहून नेवसा मूळ, मूळ शोधावं, जन्माचं मूळ, ऋषीचं मूळ, गंगेचं मूळ शोधू नये बरं का. प्रसन्नाचं मूळ, पंढरीनाथाचं मूळ, प्रसन्न पंढरीनाथ, पंढरीनाथ गोपाळाचं मूळ. नेवासा, अहमदनगर जिल्हा नेवासा, मुक्काम पोस्ट नेवासा. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी निर्मितीचा काळ, ज्ञानेश्वरी प्रकाशित होण्याचा काळ. स्थळ ठिकाण गोदावरी तटी, प्रवराक, गोदावरी प्रवरेचा संगम, त्रिवेणी संगम. गोदावरी आणि प्रवरेचा संगम, संगमावर असलेलं निवासी गाव अहमदनगर जिल्ह्यातील पंढरीनाथ गोपाळाचं, प्रसन्न पंढरीनाथ गोपाळाचं निवासस्थान, कुळ, मूळ कुळ. त्या प्रसन्नाला, पंढरीनाथाला प्रसन्न करून घेता आले पाहिजे. आणि पंढरीनाथाचा पुत्र रत्न प्रसन्न कुमार सौरभ, पहिला सागर, ज्ञानाचा सागर, अथांग, शंकराचा अवतार, तांडव नृत्य, स्वाभिमानी, कुळाचा स्वाभिमान, कर्तव्य दक्ष, निष्ठावंत सुपुत्र, प्रथम रत्न, ज्ञानाचा सागर. इसवी सन 90 साली प्रकट झालेला ज्ञानाचा सागर. आणि प्रसन्न 14/9/1993. रात्री, मंगळवार रात्री, जन्मकाळ रात्री 14/2 पहाटे, 13ची रात्र, मंगळवारची रात्र, 13/9 सप्टेंबर महिना, श्रावण महिना, श्रावण कृष्ण, त्रयोदशी, प्रदोष काळ, प्रदोष दिवस, बृहस्पतिवार. 1993 साल, 14/9/1993, प्रसन्न पंढरीनाथ मुक्काम पोस्ट नेवासा. रामनवमीची धर्मलक्ष्मी प्राप्त करणार आई 1908. रामनवमी, रामाचा 7वा अवतार, महाविष्णूचे 10 अवतारातले रामाचा 7वा अवतार, सूर्यवंशातला श्रीराम प्रभू रामचंद्रचा 7वा अवतार, रवी पुष्यामृत युगावर मध्यान्हकाळी प्रभू रामचंद्राचा श्री रामनवमीचा जन्मकाळ, रामाचा अवतार, परब्रह्माचा अवतार रामाचा. प्रसन्न कधी, प्रसन्नाची लक्ष्मी कशी असावी? अरे रामाची लक्ष्मी कशी होती? अतिशय प्रसन्न, अतिशय तेजपूर्ण. प्रभू रामचंद्राची सीता कशी होती? रामचंद्र कशी होती? एकनिष्ठ, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. रामाचा साक्षात्कार, रामाचा अवतार. रामनवमीच्या दिवशी रवी पुष्य नक्षत्र, मध्यान्ह काळ, दुपारची वेळ.
रविवार, श्री रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी, मध्यान्ह काळ, रामाचा जन्मकाळ आहे बरं का, अवताराचा काळ. राम कधी जन्माला आले? रामनवमीच्या दिवशी. राम जन्मी नवमीच्या शुभ मुहूर्तावर प्रसन्न पंढरीनाथाच्या धर्मलक्ष्मीचा अवतार रामनवमीच्या दिवशी 1998, 5/4/98 रविवारी, एप्रिल महिना, चैत्र महिना, चैत्र शुद्ध नवमी, रवी पुष्य अमृत योग, प्रसन्नाची धर्मलक्ष्मी, गृहलक्ष्मी, प्रसन्न पंढरीनाथ धर्मलक्ष्मी. प्रसन्न कधी म्हणतो? पंढरीनाथाला प्रसन्न करणारा प्रसन्न कुमार. आणि पंढरीनाथाची स्नुषा प्रसन्नाची धर्मलक्ष्मी, गृहलक्ष्मी. 5/4/98 प्रसन्नाचं कल्याण करणारी गृहलक्ष्मी. प्रसन्नला महत्व आहे. ब्रह्मीभूत प्रसन्नात्मा, प्रसन्नता गौरव, विलक्षण गौरव, विलक्षण भाग्य. अरे पांडुरंगाला प्रसन्न करून घेता आलं पाहिजे भक्ताला. अखंड कल्याण, भक्ताचा अखंड कल्याण, पारलौकिक जीवनाची प्राप्ती. पांडुरंगाला प्रसन्न. पांडुरंगे पंढरीनाथा विठ्ठला धाव पावरे, पंढरीनाथा कंठ माझा शोषला. पांडुरंगे पंढरीनाथा विठ्ठला धाव पावरे, पंढरीनाथा कंठ माझा शोषला. कंठामध्ये राहणारा पंढरीनाथ, कंठामध्ये राहणारा प्रसन्न, कंठामध्ये राहणारी कल्याण करणारा पंढरीनाथ, जीवनाचं कल्याण करणारी पंढरीनाथाची स्नुषा. आणि कल्याणीला मिळणारा प्रसन्न, पंढरीनाथाचा प्रसन्न मुक्काम पोषण निवासी. गोदावरी तटी, प्रवरा, गोदावरी, नेवासाची हद्द, श्रीरामपूर नेवासाची हद्दीमध्ये निवास करणारा पंढरीनाथ, प्रसन्न पंढरीनाथ. कल्याणीचा निवास कुठे? जीवनाच्या कल्याणाचा निवास कुठे? प्रसन्न पंढरीनाथ. पंढरीनाथाची भेट झाली पाहिजे, करून घेता आली पाहिजे. पंढरीनाथ भेट लागली से आस, भेट लागी जी माय लागली से आस. पाहे रात्र दिवस वाट तुझी, पाहे रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागी जी माय लागली से आस. दिवाळीच्या मुळा लेकी आसमानी, दिवाळीच्या मुळा लेकी आसमानी. वाट पाहे पारी माऊलीची, वाट पाहे पारी माऊलीची. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. तुका म्हण मज लागली
लागली से आस पाहे रात्रंदिवस माट तुझी पाहे रात्रंदिवस माट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस भेटी लागी जीवा लागली से आस भेटी लागी जीवा लागली से आस खंबावतीला शास्त्रीय